रामकृष्ण रे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. महिमा संतांचा भाग 4. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. वाढविले सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीव, उद्धरावे जन जड जीव. उद्धरावे जन जड जीव. महिमा संतांचा भाग 4. आपल्याला माहिती आहे, जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमन सोहळा, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा, जो 5 मार्च आणि 9 मार्चला आहे. त्या अनुषंगानं चालू असलेली आपली संतांची सेवा, संत सेवा काहीतरी आपल्यातून घडावी म्हणून संतांच्या चरित्राचं, संतांचे महिमा वर्णन करणाऱ्या काही अभंगाचं आपण चिंतन करण्याचं ठरवलं. आणि या चिंतनाकरता आपण निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा अभंग 4 चरणाचा असा अभंग आहे. या 4 चरणाच्या अभंगावर आपण चिंतन करतो आहोत. गेली 3 भाग चिंतन केलं आणि आजचा 4था भाग आहे. 3 भागामध्ये 2 कडव्याचा विचार झाला. कुठले? तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. पहिल्या 2 भागामध्ये तुम्ही संत माय बाप कृपावंतचा विचार झाला. नंतर 3ऱ्या भागामध्ये, कालच्या भागामध्ये चिंतन करत असताना संत महात्मे अवतार घेतात म्हणजे काय करतात. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. जनाचा जडाचा जीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे अवताराला घेतात. हे खरं आहे महाराज. संत महात्म्यांना माय म्हटलं, बाप म्हटलं, कृपावंत म्हटलं, माय म्हटलं. त्याचं उदाहरण देताना मी सांगितलं होतं, उद्धरावे जन जड जीव. जन जड आणि जीवाचा उद्धार म्हणजे आईच्या ठिकाणी जसं पुत्राच्या प्रती सर्व पुत्र सारखे आई समजते, तसं संत महात्मे जन असो, जड असो, जीव असो, उद्धरावे जन जड जीव. आणि बोलता बोलता मी बोललो होतो की पित्याचा कुठला गुण या ठिकाणी संतांच्या ठिकाणी संतांना अभिप्रेत आहे. तेव्हा सांगितलं होतं, संसारामधला उत्कर्ष करणं आहे, मुलं बलवान बनवणं आहे, सामर्थ्यवान बनवणं आहे, संकटाशी सामना करण्यासाठी त्यांना जाता आलं पाहिजे. म्हणून पित्याचं जे हृदय असते, मुलाचं सुख वाढावं, मुलाचं सामर्थ्य वाढावं, नाही का, मुलांमध्ये अनेक गुण विकसित व्हावे म्हणून पिता प्रयत्न करत असतो. या अभंगामध्ये, या 3ऱ्या चरणामध्ये पित्याची भूमिका असावी असं वाटते. काय आहे 3रं चरण? वाढविले सुख किंवा वाढावया सुख, दोन्ही प्रमाण आहेत. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म. कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे. काय आहे? संत अवतार घेतात ते जनाचा जडाचा जीवाचा उद्धार करण्यासाठी. उद्धरावे जन जड जीव. उद्धार करणं म्हणजे काय? आणि मग संतांनाच काय यावं लागतं, कारण उद्धाराचं साधन फक्त संत महात्मे जाणतात. म्हणून संतांच्यामुळे उद्धार होतो. उद्धार सत्तेत असल्यामुळे होतो असं नाही, उद्धार श्रीमंत असल्यामुळे होतो असं नाही, उद्धार हुशार असल्यामुळे होतं असं नाही, उद्धार विद्वान असल्यामुळे होतं असं नाही. उद्धाराची साधनं फक्त आणि फक्त संत महात्म्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालल्याने उद्धार होत असतो.
म्हणून संत महात्मे नेमके येतात कशासाठी, संतांचा महिमा काय आहे, संत महात्मे तुमचा आमचा उद्धार करतात. उद्धरावे जन जडजीव. का हो, आणखी संत महात्मे काय करतात, साधू महात्मे सद्गुरू संत काय करतात, ते तुमच्या जीवनामध्ये सुख वाढवतात. वाढावया सुख. आता एक सांगू का या तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी 6 गोष्टी सांगितल्या. मोजा मोजा. वाढावया सुख. सुख 1. भक्ती. वाढावया सुख भक्ती 2 झाले. भाव 3. वाढावया सुख भक्ती भाव किती झाले 3. वाढावया सुख भक्ती भाव आणि धर्म 4. वाढावया सुख भक्ती भाव धर्म किती झाले 4. आणि 5वं काय, कुळाचारी 5. आणि 6वं कुळाचारी नाम विठोबाचे. कुळाचारी नाम विठोबाचे. सांगा 6 कोणते, सुख भक्ती भाव धर्म कुळाचार आणि विठोबाचं नाम. हे 6 गुण, 6 गोष्टी संत महात्मे जगतामध्ये येऊन वाढवतात महाराज. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. एका एकाचा जर विचार केला ना तर 1-1, 2-2 प्रवचन होतील. सर्वप्रथम विचार करू. तुकोबाराय म्हणतात वाढावया सुख. सुख वाढवतात. का हो, तुकोबाराय सांगतात की जगतामध्ये सुख नाही, मग सुख वाढवतात कसे. तुकोबाराय तर म्हणतात सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवणी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, मग सुखाचा विचारच जर नाही, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे असं जर आहे, या जगतामध्ये सुख नाही असं जर आहे, हा संसार फलकट आहे असं जर आहे, तर मग सुख जर संसारामध्ये नाही, तर मग संत महात्मे तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात वाढावया सुख. सुख वाढवतात कसं. हा संसार दुःख मूळ आहे. बरेचदा ऐकलं आपण, संसार दुःख मूळ चौकडी इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. मग जगतामध्ये सुख नाही आणि जे भासते ते शाश्वत सुख नाही. आणि मग असं जर आहे तर मग कुठलं सुख संत महात्मे वाढवतात. कारण अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात वाढावया सुख. सुख वाढवण्यासाठी एखादी गोष्ट नाहीच, मग ती वाढवायची कशी. मला एक सांगा, काहीतरी असल्याशिवाय त्याचा विस्तार होईल का, नाही ना. मग मुळात सुख कुठंतरी आहे, पण ते वाढवण्यासाठी संत महात्मे येतात. मग सुख जर आहे तर तुम्हा मला ते का लाभत नाही, तुम्हा मला का भासत नाही, याचा विचार करावा लागेल. सुख प्रत्येकाला हवं, सुख तुम्हाला हवं, सुख मला हवं. सुख कोणाला नको आहे जगतामध्ये. जगतामध्ये असा एकही माणूस नाही त्याला सुख नको आहे. आणि मग सुख जर सर्वांना पाहिजे आहे तर मग प्राप्त झालं का, नाही झालं. का झालं नाही, कारण सुख प्राप्तीसाठी असलेली आवश्यक साधने आपल्याला माहिती नाही. मग सुख प्राप्तीची आवश्यक साधने आपल्याला माहिती नाही, तर मग कुणाला माहिती आहे सुख आहे कुठे. संत महात्मे त्यासाठीच अवतार घेतात आणि तुमचं सुख वाढवण्याचा प्रयत्न करतात. महाराज म्हणतात वाढावया सुख. असं आहे, कुठे आहे सुख, संसारात सुख नाही तर मग सुख कुठे आहे. मला वाटते बोधले महाराजांचे काही अभंग आहेत. त्यातला एक अभंग असा आहे, संता वाचून या सुख कोठे नाही. संता वाचून या सुख कोठे नाही, अमृत त्याचे पायी नित्य वसे. अमृत त्याचे पायी नित्य वसे. अमृत त्याचे पायी नित्य वसे. संता वाचून या सुख कोठे नाही, अमृत त्याचे पायी नित्य वसे.
संतांच्या शिवाय दुसरीकडे सुख नाही, म्हणून फक्त सुखाची वाढ तेच करू शकतात. म्हणून वाढविले सुख किंवा वाढावया सुख. जगतामध्ये सुख आहे कुठे मला सांगा ना. आणि हा संसार सुखाचा करील हे कोण म्हणू शकतं? फक्त संतच म्हणू शकतात. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ही भाषा फक्त आणि फक्त संतांच्या मुखामध्ये शोभते. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख कुठंतरी जवासारखं सुख आहे, म्हणून सुखाची भाषा आपल्या तोंडात शोभत नाही. संतांच्या सानिध्यात जर राहिलं, कारण सुख कुठे आहे महाराज? सुख संतांच्या ठिकाणी. एक सांगू का आपल्याला? सुख म्हणजे परमात्मा. सुखाचं आगर म्हणजे परमात्मा ना. सर्व सुखाचे आगर काय पुढे? बापरक महादेवी वर, बापरक महादेवी वर, बापरक महादेवी वर. सर्व सुखाचे आगर बापरक महादेवी वर. मग सर्व सुखाचा आगर जर परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचाच अवतार म्हणजे संत आहे, तर मग सुख आहे कुठं? नाही का? सुख आहे कुठं? मग संतांच्या ठिकाणी सुख आहे ना. प्रमाण सांगू का? सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी. कुठं आहे सुख? देवाच्या पायापाशी आहे, म्हणजे संतांच्या पायापाशी आहे. महाराष्ट्र म्हणतात, मला माहिती नाही, पण सर्व सुख कुठे आहेत? तर ते फक्त संतांच्या पायाजवळ आहे. सर्व सुखे आजी येथेची ओळली, सर्व सुखे आजी येथेची ओळली. संतांची देखिली चरणांबुजे, चरणांबुजी. संतांची देखिली चरणांबुजे, चरणांबुजे. सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे. म्हणजे हे सुख फक्त आणि फक्त संतांच्या पायाजवळ आहे. म्हणून संत अवताराला आले कशासाठी? वाढावया सुख. सुखाचा विस्तार करण्यासाठी, सुख वाढवण्यासाठी. जगतामध्ये सुख म्हणजे नेमकं काय? जीवाला शांती प्राप्त होणं म्हणजे सुख. अशांत जीवनामध्ये सुख नसते हो. हे बघा, आपली भ्रामक कल्पना आहे. पैसा असला म्हणजे सुख आहे का? बंगला असला म्हणजे सुख आहे का? बायको चांगली असली म्हणजे सुख आहे का? मुलं चांगले निघाले म्हणजे सुख आहे का? सुखाची व्याख्या आहे काय? कशाला सुख म्हणायचं? काही जरी नसलं पण मनाला जर शांती असली त्याला सुख असं म्हणतात. तुकोबारायांचा भंग आहे ना, शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख. एरवगेची दुःख, एरवगेची दुःख, एरवगेची दुःख, एरवगेची दुःख, एरवगेची दुःख. शांती परते नाही सुख. शांतीशिवाय जगतामध्ये दुसरं सुख नाही. आणि शांती कुठं आहे? शांती संतांच्या ठिकाणी आहे. म्हणून संत अवताराला आले, जडाजीवाचा उद्धार केला आणि या जगतामध्ये सुख वाढवलं. वाढवले सुख किंवा वाढावया सुख. असं आहे महाराज. या संतांच्या संगतीचं सुख काय सांगावं ते तुम्हा मला कळणार नाही. त्याचे पारखे असावे लागतात. सर्व दगड हिरे नसतात हो, त्याचा पारखी असावा लागतो. रत्नाचा पारखी असावा लागतो. रत्न पारखी रत्न समजतो. तसं संतांच्या संगतीचं सुख काय? देवाला सुद्धा त्या संगतीचं सुख आवडते महाराज. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. मराठी नामदेवरायांचा भंग आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपण पारख नाही तेथे, नाही तेथे. साधू थोर जाण, साधू थोर जाण, साधू थोर जाण कलियुगी, कलियुगी. अर्थात
संतांच्या संगतीनं, संतांच्या सानिध्यात आल्यानं, संतांच्या कृपेनं, संतांच्या प्रसादानं, संतांच्या दर्शनानं सुख प्राप्त होते. अनंत जन्माचा शीन निघून जातो. धन्याजी दिन संत दर्शनाचा, धन्याजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शीन गेला, शीन गेला, अनंत जन्माचा शीन गेला, शीन गेला. अनंत जन्माचा शीन जातो. अनंत जन्मात अनंत जन्मीचे विसरलो दुःख. काय कित्येक प्रमाणे सांगू महाराज, कित्येक सुखया संत समागमे. अनेक प्रमाणे, अनेक प्रमाणे संतांच्या संगतीमध्ये आपण आलो, संतांची संगत लाभली, संतांचं सानिध्य लाभलं, संतांची कृपा झाली, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास झाला की सुख प्राप्त होते. तुकोबाराय म्हणतात वाढावया सुख. मग असं सुख वाढवण्यासाठी, असा सुखाचा विस्तार करण्यासाठी, सुख प्राप्त करून घेण्यासाठी संतांची संगत करावी लागेल. आणि संत सुद्धा याच करता या अवताराला येतात की तुम्हा आम्हाला सुख मिळवून देण्यासाठी. एक सांगू का, या जगतामध्ये सुख म्हणून जर काही मिळत असेल, सुख म्हणून जर कुठे असेल तर ते फक्त आणि फक्त संतांच्यामुळे आहे. सांगोप्रमाणे आपल्याला महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरीमध्ये उभी आली बघा, सुखासी सुखासी असावा तयाचे सनी. संतांच्या असण्यामुळे, सुखाशी चढावा जयाचे असणे, ज्यांच्या असण्यामुळे महाराज सुखच सुख आहे. किती सुख, किती आनंद. आजी आनंद रे, आजी परमानंद रे. आनंदच आनंद. जेव्हा जगतामध्ये महाराज आनंद, फक्त सुख, आनंद, ह्या सर्व शब्द जे आहेत ना, ते फक्त संतांच्या भक्ताच्या मुखात शोभतात, कारण ते सदैव आनंदी असतात. तुकोबारायंद्र म्हणतात, तुका म्हणे खाऊ आनंदाचे लाडू. यांचं खाणंही आनंद आहे, जगणंही आनंद आहे, बोलणंही आनंद आहे. कारण आनंदाद्वय नित्य निरामय असलेला भगवंत त्यांनी आपलासा केलेला असतो. मी का सांगतो आहे, अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये वाढावया सुख, सुख शब्द आला. आणि मी जसं म्हटलं, याचं चिंतन करायचं म्हटलं तर खूप मोठं चिंतन आहे. संत महात्मे आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्ती करून देतात. सुख प्राप्ती करून देतात म्हणजे तुम्हाला बंगला मिळवून देतात, तुम्हाला धन मिळवून देतात, असा त्याचा अर्थ नाही. सर्व सुख प्राप्ती म्हणजे भगवत प्राप्ती, ब्रह्मरसाची प्राप्ती, मोक्ष प्राप्ती, आत्मप्राप्ती. आत्मज्ञान करून देतात, ब्रह्मज्ञान करून देतात, भगवंताची भेट घडवून आणतात. कारण त्यांच्याशिवाय जगतामध्ये दुसरं कोणीही भगवंताची भेट घालू शकत नाही. म्हणून तर नाथराय म्हणतात ना, तुम्हाला देव पाहिजे का, मग काय करा, धरावे संतांचे ते पाय, हरी प्राप्तीशी उपाय. धरावे संतांचे ते पाय. संतांना शरण जावं म्हणजे देव मिळतो. मी का सांगतोय, आपला विषय काय चाललाय, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव. जडजीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे येतात. आणि आल्यानंतर काय करतात, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म. कुळाचारी नाम विठोबाचे, विठोबाचे. कुळाचारी नाम विठोबाचे, विठोबाचे. संत महात्मे येतात आणि सुख वाढवतात. अनेक ठिकाणी सुखाचं वर्णन करताना आलाय महाराज. तुकोबाराय म्हणतात, भजन करा, सुखच सुख आहे. कीर्तनात नाचा, सुखे नाचा हो कीर्तनी. दुःख आहे ना जगतामध्ये, दुःख आहे ना, मग कीर्तनात नाचा, कीर्तनात भजनात दंग होऊन जा. सुखे नाचा हो कीर्तनी, सुखे नाचा हो कीर्तनी. जय जयकारे गरजावानी, जय जयकारे गरजावानी.
जय जयकारे गरजावारी. किंवा आणखी प्रमाण सांगू, सुखे सेऊ ब्रह्मानंदा, सुखे सेऊ ब्रह्मानंदा. अनेक अभंग आहे, अनेक प्रमाण आहे. संत महात्मे आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण करतात आणि तेही तात्पुरतं सुख निर्माण करत नाही, कायमस्वरूपी सुखाची प्राप्ती करून देतात. कारण ते सुखाचा ठेवा आहे. सुखाचा सुखराश असलेला पांडुरंग परमात्मा, ते त्याचेच अवतार आहे. नवे नवे तेच ते आहे. त्यांच्या रूपाशी ते समरूप झालेलं आहे. सुखाचा सुखराशी पंढरी साई. जगतामध्ये सुखरूप कोणी नाही. आपण सांगतो ना, नेहमीप्रमाणे ऐकतो, सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी का तू. मग माझ्या पांडुरंगासारखा सुखी कोणी नाही, हे सांगण्यासाठी संत महात्मे भूतलावर येतात आणि आपल्याला सुखाची प्राप्ती करून देतात आणि सुख वाढवतात. तेच तुकोबराय या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, वाढावया सुख, वाढविले सुख किंवा वाढावया सुख. पहिला शब्द झाला सुख. दुसरा शब्द आहे भक्ती. भक्ती वाढवतात म्हणजे भक्ती मार्गाला लावतात. संत महात्मे आपल्याला भक्ती मार्गाला लावतात. माऊली ज्ञानोबारायांनी आपल्याला भक्तीचा मार्ग सांगितला. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, भक्तीच्या मार्गाला लागा. या संसार चक्रातून बाहेर निघा आणि भक्तीच्या मार्गाला लागा. तरी झडझडोनी वहिला निघ. माऊलींची ओवी आहे. तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीच्या वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निरधाम माझे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, भक्तीच्या मार्गाला लागा. का भक्तीच्या मार्गाला लागा? कारण भक्ती पंथ बहु सोपा. सोपा मार्ग आहे भक्तीचा मार्ग. सोपा आहे, या मार्गाला लागा. साध्या सोप्या सरळ मार्गाला लागा. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी. भक्ती मार्ग सोपा आहे. भक्ती मार्गाला लागा, भक्ती करा. भक्ती म्हणजे काय याचा जर विचार केला तर देवावरती आपलं निश्चिम प्रेम म्हणजे भक्ती. प्रेमातच दुसरं नाव भक्ती आहे. तुम्हाला सांगतो, कुठे कुठे प्रेमाला मोह म्हटलं जातं, कुठे प्रेमाला आसक्ती म्हटलं जातं आणि कुठे प्रेमाला भक्ती म्हटलं जातं. तिन्ही नाव आहेत प्रेमाचे. धनावर प्रेम आहे, संपत्तीवर प्रेम आहे, घरावर प्रेम आहे म्हणजे घराचा धनाचा मोह आहे. मुलाबाळावर प्रेम आहे, बायकोवर प्रेम आहे म्हणजे मुलाबाळाची बायकोची आसक्ती आहे. आणि देवावर प्रेम आहे म्हणजे भक्ती आहे. साध्या सोप्या व्याख्यात महाराज, जशा करता येईल तशा करा. पण विचार करताना तुकोबाराय म्हणतात, या ठिकाणी संत महात्मे काय करतात? सुख वाढवतात, भक्ती वाढवतात. नवविधा भक्ती आहे, आपल्याला माहिती आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, त्यानंतर तुमचं श्रवणम कीर्तनम, नवविधा भक्ती सांगितली की नाही? तू का म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध पाद सेवनम. दास्य भक्ती आहे. दास्यत्व म्हणते निकटपायी केली नाही का? सख्य भक्ती आहे, अर्जुनाची भक्ती सख्य भक्ती आहे. अशा नवविधा भक्ती आहेत. त्याच भक्तीचा तुकोबाराय म्हणतात, ही भक्ती वाढवू. या भक्तीचा आम्ही डांगोरा पिटू. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळा सीदरारा. मी का सांगतो आहे? वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. वाढावया सुख. तुकोबाराय म्हणतात, संत महात्मे सुख वाढवतात, संत महात्मे भक्ती वाढवतात आणि इतर ज्या 4 गोष्टी वाढवतात त्याचा विचार पुढच्या भागात करू. आज या चरणातले फक्त 2च शब्द झाले. वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. सुख आणि भक्ती हे संत महात्मे जीवनामध्ये वाढवतात. इतर जो विचार आहे, भाव, धर्म, कुळाचार आणि विठोबाचं नाम, याचा विचार पुढच्या भागामध्ये करू. आजची महिमा संतांचा भाग 4 इथेच थांबू.
पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये महिमा संतांचा भाग 5 मध्ये याच अभंगाचं उर्वरित चिंतन घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. संतांची अमृतवचने आपलं चॅनल सबस्क्राईब करा. महिमा संतांचा ही मालिका ऐका. त्याचबरोबर या अगोदर प्रसारित झालेले भाग ऐकले नसतील तर ते ऐका. मित्रमंडळींना सांगा. आध्यात्मिक चॅनल सबस्क्राईब करा, ऐका, इतरांनाही सांगा. जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल. झालेली सेवा संत महात्म्यांच्या चरणी अर्पण करून थांबूया. एकदा संतांचं भजन करू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.